जय शिवराय मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या लाडक्या भावाचं यूट्यूब चॅनल SP क्रिएशनवरील एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये। तर फायनली मित्रांनो, आजचा व्हिडिओ जो आहे तो आपण लिरिकल प्लस कॉन्सेप्ट एडिटिंगवरती बनवलेला आहे आणि आजचा व्हिडिओ एकदम जबरदस्त झालेला आहे। व्हिडिओमध्ये आपण ऋता दुर्गोळेचे फोटोज यूज केलेले आहेत। पुढे तुम्हाला डेमो बघितल्यानंतर समजणारच आहे। तर मित्रांनो, व्हिडिओ जबरदस्त आहे। व्हिडिओला सगळ्यांनी लाईक नक्की करा। या चॅनलवरती तुम्ही नवीन आणि पहिल्यांदाच आला असाल, आपल्या SP क्रिएशन यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब नक्की करा। तर चला मित्रांनो, जराही नवे घालवता आपण जे आहे ते आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। मित्रांनो, सगळ्यात पहिल्यांदा आपण ज्या डिस्क्रिप्शनमध्ये मटेरियलच्या लिंक दिलेल्या आहेत त्यावरून तुम्ही प्रीसेट इम्पोर्ट करून घ्यायचे। बऱ्याच लोकांना प्रीसेट इम्पोर्ट करण्यास प्रॉब्लेम येत आहे। तर मित्रांनो, डिस्क्रिप्शनमध्ये 1 नंबरला व्हिडिओ दिलेला आहे, तो एक वेळेस नक्की बघा। त्यामध्ये तुम्हाला डिटेल्समध्ये सांगितलेला आहे व्हिडिओ इम्पोर्ट म्हणजे लिंक इम्पोर्ट करताना प्रॉब्लेम येत असेल तर तो कशा प्रकारे तुम्ही सॉल्व्ह करू शकता। सगळ्यात पहिल्यांदा आपण प्रीसेट इम्पोर्ट करून कंटिन्यू टू टाइमलाईनवरती क्लिक करायचं आहे। तुम्हाला सुरुवातीला अशा प्रकारचे एक ग्रुप आणि ग्रुप नंतर तुम्हाला या टाईपमध्ये ऑडिओ एक भेटून जाईल। ओके, तर याच ठिकाणी सगळ्यात पहिल्यांदा आपण ग्रुप एडिट करायचं आहे, पण त्याआधी पण आपण प्लसवरती क्लिक करून मीडियामध्ये जायचं, एक फोटो कुठलाही सिंपल ॲड करायचं आहे। फोटो जर तुमचा 4:5 रेशोमध्ये असेल तर तुम्हाला प्रॉपर जे एडिटिंग आहे ते अगदी इझिली जमणार आहे। ओके, तर हा माझा 4:5 रेशोतला इमेज आहे, तर त्याला मी एंडपर्यंत वाढवून घेतो। एंडपर्यंत वाढवल्यानंतर लास्टचे 3 बीट सोडून इथे एक स्प्लिट द्यायचं आहे। स्प्लिट दिल्यानंतर प्रत्येक जे बीट आहे त्या ठिकाणी आपण इमेजेसला या टाईपमध्ये कट करायचं आहे। त्यानंतर जो मागचा इमेजेस राहिलेला आहे याला आपण ब्लेंडिंग अँड ऑपॅसिटीवरती क्लिक करायचं आहे आणि याची अल्फा ऑपॅसिटी जवळपास 15% ते 20%च्या दरम्यान ठेवायचे। मी 15% ठेवलेले। त्यानंतर मित्रांनो, या ठिकाणी जितके पण आपले आता बीट आहे त्या बीटनुसार आपण इमेजेसला या टाईपमध्ये कट करत जायचं। ओके, तर जितके आपल्या इमेजेसच्या बीट असतील त्यानुसार आपण हे अशा प्रकारे कट करत जायचं आहे। ओके, सो जितक्या बीट होत्या त्या सगळ्या बीटला मी या टाईपमध्ये कट करून प्रत्येक बीटमध्ये एक इमेज बसवून घेतलेलं आहे। ओके, आता हे इमेजेस मित्रांनो रिप्लेस करायचे तुम्हाला माहितीच आहेत। अगदी इमेजवरती क्लिक करायचं आहे आणि इथून तुम्ही जस्ट इमेजेस कुठला हवा असेल तो तुम्ही सिलेक्ट करू शकता। ओके, तर बघू शकता 1, 2, 3 इमेजेस मी तुम्हाला ॲड करून दाखवतो, त्यानंतर तुम्ही तुमच्या हिशोबाने सेट करू शकता। जस्ट इमेजेसवरती क्लिक करायचं आहे, कलर अँड फिलमध्ये जायचं आहे, नंबर दिसेल त्यावरती क्लिक करायचं आहे आणि कुठला इमेजेस ॲड करायचा आहे तो सिलेक्ट करायचा आहे। तर इमेजेस सिलेक्ट केल्यानंतर इथे वरती प्लसवरती क्लिक केल्यानंतर हा इमेजेस ॲड होऊन जाईल। सो अशा प्रकारे सगळे इमेजेस तुम्ही एंडपर्यंत वाढवून घ्यायचे आहेत आणि ते ॲड करून घ्यायचे आहेत। सो इथं एंडला जे आपण डार्कमधले इमेजेस ठेवलेले आहेत ते देखील आपण एक करून इथून चेंज करून घ्यायचे आहेत। ओके, सो हे सगळे इमेजेस आपण चेंज करून घेतलेले आहेत। तर हे इमेजेस चेंज करून घेतल्यानंतर स्टार्टला यायचं आहे। हा जो ग्रुप आहे या ग्रुपला पूर्णपणे वरती घ्यायचं आहे। ओके, जिथं आपले इमेजेस संपत आहेत त्याच्यावरती ग्रुप दिसला पाहिजे। ग्रुपमध्ये जायचं आहे, कलर अँड फिलमध्ये जाऊन त्याआधी एडिट ग्रुपमध्ये जायचं आहे आणि बॅकग्राऊंडला जो इमेजेस आहे त्यावरती क्लिक करायचं आहे। कलर अँड फिलमध्ये जायचं आहे, जो बॅकग्राऊंडला इमेजेस आपण ॲड केला होता तोच इमेजेस इथं सेट करायचा। ओके, एका ग्रुपमध्ये तुम्हाला समजणार नाही, दुसरा ग्रुप देखील तुम्हाला मी दाखवतो इथे। त्यानंतर इथं वरती एक MP4 व्हिडिओ आहे, तर कलर अँड फिलमध्ये जायचं आणि ते MP4 व्हिडिओ देखील तो तुम्ही ॲड करून घ्यायचा। आता MP4 व्हिडिओ ॲड केल्यानंतर अशा प्रकारे दिसणार आहे, बट इथं फेस क्लिअर दिसत नसेल तर MP4 व्हिडिओ जो आपण ॲड केला त्याला मूव्ह अँड ट्रान्सफॉर्मवरती क्लिक करून वरच्या बाजूला अशा प्रकारे ट्रान्सफॉर्म करून घ्यायचं। ओके, म्हणजे मूव्ह करून घ्यायचं। त्यानंतर बॅक यायचं। आता बॅक आल्यानंतर हा तुम्हाला अशा प्रकारे ग्रुप दिसणार आहे, ठीक आहे, बघू शकता। त्यानंतर या ग्रुपला इथून तुम्ही कॉपी करून घ्यायचं आहे। ओके, व्हिडिओ ॲड केल्यानंतर कॉपी करायचं, त्यानंतर एक्स्ट्रा पार्ट कट करायचं। त्यानंतर इथे जस्ट पेस्ट लेअर करून तो ग्रुप पेस्ट करायचा, एक्स्ट्रा पार्ट कट करायचा आहे। बट या ठिकाणी जो बॅकग्राऊंडला इमेजेस आहे तो इमेजेस फक्त या म्हणजे ग्रुपमध्ये यायचं आहे आणि हा इमेजेस जो आहे तो रिप्लेस करून घ्यायचा। ओके, तर मी इथं रिप्लेस केलेला आहे। रिप्लेस केल्यानंतर फेस क्लिअर दिसतोय का बघा, दिसत नसेल तर या टाईपमध्ये जे आहे ते व्हिडिओला वरच्या बाजूला मूव्ह करून घ्यायचं आपण। ओके, बॅक यायचं आहे, तर बघू शकता प्रॉपर जे आहेत हे आपले इफेक्ट अशा प्रकारे दिसून जातील। त्यानंतर नेक्स्ट लेअरला देखील हा इफेक्ट पेस्ट करायचा आहे, एक्स्ट्रा पार्ट कट करायचे। त्यानंतर जो बॅकग्राऊंडला इमेजेस आहे तो आपण या ठिकाणी रिप्लेस करून घ्यायचा आहे। ओके, सो या टाईपमध्ये मित्रांनो जितक्या तुमच्या इमेजेस आहेत त्या सगळ्या तुम्ही एक एक करून रिप्लेस करून घ्यायच्यात। मी आता सगळ्या रिप्लेस करून दाखवत नाही,
जसं तुम्हाला एक्झाम्पलसाठी जितक्या हव्या होत्या तितक्या मी दाखवलेल्या. जस्ट मी हे ग्रुप सगळे पेस्ट करून घेतो आणि ज्या ठिकाणी आपल्याला इमेजेस म्हणजे जो ग्रुप आहे तो मोठा लागत आहे तर त्या ठिकाणी आपण इमेजेसचा म्हणजे ग्रुप जो आहे तो मोठा देखील आपण करून घ्यायचा. ओके, तर एका ठिकाणीच फक्त लागत आहे. सो त्या ठिकाणी मी तुम्हाला दाखवतो कुठं लागत आहे काय. तर बघू शकता इथं थोडासा जो आहे तो मोठा लागत आहे 28 सेकंदाला, पण तो पण परफेक्ट बसत आहे. सो त्यामुळे काही प्रॉब्लेम नाही. तर हे लास्टचे 3 आपण सोडायचे होते, तर हे लास्टचे 3 आपण सोडून घेऊ. ओके, तर हे लास्टचे 3 इमेजेस सोडल्यानंतर परत यायचं स्टार्टला आल्यानंतर प्लसवरती क्लिक करून एक रेक्टँगल शेप ॲड करायचे. 3 डॉटवरून फिल कंपोजिशन एरियावरती क्लिक करायचं आहे किंवा स्ट्रेट टू कंपोजिशन एरियावरती क्लिक करू शकता. त्यानंतर याला जे आहे ते कलर अँड फिलमध्ये जायचं आहे, ग्रेडियंट कलर सिलेक्ट करायचं आहे आणि या टाईपमध्ये हा जो आहे तो इफेक्ट सेट करून घ्यायचा. ओके, त्यानंतर व्हाईट कलरवरती क्लिक करून तुम्ही इथून ट्रान्सपरंट कलर बनवून घ्यायचं आहे, म्हणजे ब्लॅक शॅडो दिसून जाईल. ओके, आणि ही ब्लॅक शॅडो तुमचा इमेजेस आणि ग्रुपच्या बरोबर मध्यभागी घ्यायचे, पूर्णपणे एंडपर्यंत वाढवून घ्यायचं आहे. त्याचबरोबर स्टार्टला यायचं आहे, प्लसवरती क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे. जो मी लिरिकल व्हिडिओ दिलेला आहे तर तो लिरिकल व्हिडिओ ॲड करायचा आहे, त्याचा साऊंड म्यूट करून घ्यायचं आहे आणि हा लिरिकल व्हिडिओ जो आहे हा व्हिडिओ बघू शकता अशा प्रकारे दिसेल. त्याची थोडीशी साईज आपण कमी करून घ्यायची आहे, जितका आहे त्यापेक्षा थोडासा लहान करायचा आहे. म्हणजे तुम्हाला जितकी टेक्स्टची साईज हवी असेल तितका तुम्ही ठेवू शकता. त्यानंतर मित्रांनो म्हणजे लास्टला आल्यानंतर इथून जो पण याचा एक्स्ट्रा पार्ट असेल तो इथून तुम्ही रिमूव्ह करायचा आहे. ब्लेंडिंग अँड ऑपासिटीमध्ये जायचं आहे आणि लाईटनवरून स्क्रीन इफेक्ट द्यायचा आहे, म्हणजे तुमचा जो पण टेक्स्ट आहे तो अशा प्रकारे दिसून जाईल. त्यानंतर यायचं आहे 28 सेकंदाजवळ प्लसवरती क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे आणि एक या ठिकाणी मी तुम्हाला ओव्हरले व्हिडिओ दिलेला आहे तर तो ॲड करायचा आहे. ओव्हरलेवरती क्लिक करून इथं स्पीडमध्ये जायचं आहे, याचा स्पीड वाढवायचा आहे. ओके, तर स्पीड वाढवलेलं आहे 1.85 करायचं आहे. त्यानंतर यावरती क्लिक करून ब्लेंडिंग अँड ऑपासिटीमध्ये जाऊन लाईटनवरून स्क्रीन इफेक्ट द्यायचं आहे आणि जस्ट 3 डॉटवरून फिल कंपोजिशन एरियावरती क्लिक करायचं आहे. ओके, सो त्यानंतर अशा प्रकारे आपला हा इफेक्ट दिसेल. याचा एक्स्ट्रा पार्ट कट करून याला कॉपी करून घ्यायचे, कॉपी लेअर आणि इथं पेस्ट लेअर करायचे. ओके, इथं देखील सेम तीच प्रोसेस करायचे आणि या ठिकाणी पेस्ट लेअर करण्याऐवजी आपण आणखीन एक वेळेस न्यू लेअर ॲड करूया, कारण या ठिकाणी बघू शकता तुम्ही थोडासा मोठा आपल्याला इफेक्ट इथं लागणार होता. तर या ठिकाणी आपण तोच व्हिडिओ ॲड केलेला आहे. ओके, आता हे ओव्हरले जे ॲड केलेले आहेत आपण याला लॉंग प्रेस करायचं आहे आणि जे आपण जो ब्लॅक शॅडो टाकलेला आहे त्या ब्लॅक शॅडोच्या वरच्या बाजूला अशा प्रकारे म्हणजे बॅकग्राऊंडच्या बाजूला अशा प्रकारे हा ओव्हरले व्हिडिओ घ्यायचा, म्हणजे जे टेक्स्ट आहेत ते प्रॉपर आपल्याला दिसायला पाहिजेत. ओके, तर बघू शकता अशा प्रकारे हे टेक्स्ट वगैरे तुम्हाला दिसतील. सो त्यानंतर मित्रांनो हा व्हिडिओ जो आहे हा आपला कंप्लीट रेडी होईल. त्यानंतर यात फक्त आता इफेक्ट पेस्ट करायचे आपले बाकी आहेत. तर त्यासाठी बॅक यायचं आहे, शेक इफेक्ट प्रिसेटचे एक तुम्हाला लेअर भेटेल, तर प्रिसेट लेअरमध्ये यायचं. प्रिसेट लेअरमध्ये आल्यानंतर इफेक्ट एका व्हिडिओला भेटेल इमेजेसला, तो कॉपी करायचं आहे. कॉपी केल्यानंतर व्हिडिओमध्ये आपल्या यायचं आहे आणि व्हिडिओमध्ये आल्यानंतर जे लास्टचे 3 इमेजेस आहेत फक्त त्या लास्ट 3 इमेजेसला हा इफेक्ट आपण पेस्ट करायचा. ओके, तर जस्ट या टाईपमध्ये बघू शकता इफेक्ट मी तिन्ही इमेजला पेस्ट करून घेतलेले आहेत आणि आता आपला व्हिडिओ जो आहे हा कम्प्लिटली रेडी झालेला आहे. ओके, तर हा व्हिडिओ सेव्ह करण्यासाठी कोपऱ्यात शेअर आयकनवरती क्लिक करायचं. व्हिडिओ रेझोल्युशन 1080 पिक्सल किंवा 720p फोनच्या रेझोल्युशननुसार ठेवून एक्सपोर्टवरती क्लिक करायचं आहे. तुम्हाला ही एरर शो होऊ शकते, एक्सपोर्ट एनिवेवरती क्लिक करायचं आहे आणि हा व्हिडिओ तुमच्या गॅलरीमध्ये सेव्ह होण्यास सुरुवात होईल. तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच होतं. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत चॅनलवरचे बाकीचे व्हिडिओ बघत राहा आणि एडिटिंग शिका. जय हिंद, जय महाराष्ट्र.